कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी उडी घेतली होती। एकीकडे राज्याच्या आणि देशपातळीचे पदे उपभोगायचे आणि दुसरीकडे तब्बल 25 वर्षांनी नसत्या भानगडी करून राजकारणामध्ये उतरायचा असा प्रकार झाला। यापूर्वी काका कोयटे यांना विखे पाटलांचे निकटवर्तीय समजलं जात होतं। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये उडी मारली, त्यानंतर अनेक चर्चेला उधाण आलं। कोयटे यांच्यासोबत आमदार काळे, येवल्यातून दराडे आणि अन्य अवतीभवतीच्या मदती त्यांना होत होत्या, ही वस्तुस्थिती लपून राहिली नाहीये। पराग संधान हे भाजपा मित्रपक्षांचे उमेदवार या लढाईमध्ये विजयी ठरले आहेत। पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, 2 माजी नगराध्यक्ष, आमदार काळे आणि बाहेरील सर्व शक्ती यांचा एकत्रित कार्यक्रम करण्यात त्यांना मतदारांनी साथ दिली आहे। ही सर्व किमया आहे ती म्हणजे एक तीर अनेक निशाण साधणाऱ्या मास्टरमाइंड युवा नेतृत्व विवेक कोल्हे या जिगरबाज नेत्याची। ऐन क्षणाला पलटी मारून कोलांटी मारणाऱ्या कोयटे यांना संबंध निवडणूक अगरबत्ती आणि मेणबत्ती पलीकडे घेऊन जाता आली नाही। महिला वर्गाला त्यांनी दिलेल्या भूलथापा झुगारल्या गेल्याचे निकालानं स्पष्ट झालंय। दुसरीकडे विवेक कोल्हे हे आक्रमक, अभ्यासू, वैचारिक मांडणी करून भ्रष्टाचार, रस्ते, धूळ, स्वच्छता, पाणी यावर प्रभावीपणे विरोधकांना जेरीस आणत होते। मुळातच ही निवडणूक विवेक कोल्हे या एका नावाभोवती फिरली, कारण अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यातील अन्य मंत्रीगण यांच्या नजरेत गुडबुकमध्ये असणारा हा युवा चेहरा रोखून स्थानिक राजकारणामध्ये अडवून टाकणं हा अनेकांचा उद्देश होता। अमित शाह यांनी कोल्हे यांना ताकद दिल्यानंतर अनेकांना भवितव्याची चिंता भासू लागली होती। कोल्हे गटाचे पराग संधान हे हुकमी एक्का म्हणून विवेक कोल्हे यांनी मैदानात उतरवलेले होते, कारण संधान गेले 10 वर्ष रोज मैदानात उतरून कार्यरत आहेत। अनेकांना मोफत रुग्णवाहिका मदत, पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळात केलेले काम, सुखदुःखात हजर असा जनमान्य चेहरा देऊन पुढचे अनेक मोठे राजकीय गणिते कोल्हे यांनी एका निवडणुकीमध्ये बदलून टाकलेत। विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर कोपरगावकरांचा विश्वास असून हे नेतृत्व आता मनामनात रुजलेलं आहे। त्याला धक्का लावणं काळे गटाला आणि छुप्या विरोधकांना शक्य नाहीये। महाविद्यालयीन काळात 3ऱ्या वर्षी GS होण्याचा 30 वर्षांतील पहिला इतिहास घडला आणि तिथून सुरू झालेली ही वाटचाल विवेक कोल्हे यांनी जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक, इफ्कोचे संचालक, श्री गणेश कारखाना ऐतिहासिक निवडणूक, नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये अनेक विरुद्ध एक अशी जिद्दीने विवेक कोल्हे यांनी झुंज दिली। त्यात अवतीभोवती महाविकास आघाडीचे वातावरण होतं, मात्र त्यात कडवी लढाई केली, जी विधानसभेमध्ये महायुतीच्या अनेक उमेदवारांना स्थानिक पातळीवर मदत करणारी ठरली। विवेक कोल्हे या नावाची भीती विरोधकांना आणि वर्षानुवर्ष काही कोल्हे विरोध असणाऱ्या व्यक्तींना इतकी आहे की जर हा नेता पुढे गेला तर आपला बाजार उठणार, त्यामुळे त्यांनी एकी केली होती हे सिद्ध झालं। शेवटी विजय सत्याचा झाला आणि विवेकाचा झाला हे नाकारणं कुणालाही शक्य नाही। येणारा काळ या नव्या दमाच्या नेत्याच्या उज्ज्वल भविष्याचा आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालाय।